आणि आता विधानसभेची तयारी नेमकी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दर्यापूर विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांकडून मला शब्द, पक्षाच्या सर्व्हेत माझ्या नावाला अधिक पसंती, अभिजित अडसुळांचा दावा। दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे कमळच फुलणार आहे। नवनीत राणा यांची अभिजित अडसुळांवर नाव न घेता टीका। जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे। माढ्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू आहे। आता मैदान मीच मारणार असून विकासाचा धुरळा देखील उडवणार। अभिजित पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त, तर बबनराव शिंदेंच्या हाती पवार साहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटलांचं विधान। दर्यापूरची जागा सोडणार नाही, 7 खासदार निवडून आले, पण सर्व्हेच्या नावाखाली आपण 5 लोकसभेच्या जागा गमावल्यात। सर्व्हेला बळी पडू नका, अभिजित अडसूळ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी। कोल्हापूरमध्ये जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपले। दक्षिण मतदारसंघ आणि उत्तर मतदारसंघावर भाजपचा दावा आहे, तर शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचं दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन। सावंतवाडी विधानसभेवर भाजपचा दावा। भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांचा दावा। सावंतवाडी विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोर्चेबंधणी सुरू। कल्याण पूर्व विधानसभेत महायुतीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांची भाजपकडून लढण्याची तयारी सुरू आहे, तर शिंदेगडाचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर।